हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत जळगावला आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण जळगावमध्ये फिरत होतो आणि तिथं आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत होतो. त्यापैकी आपण मागच्या एपिसोडमध्ये ट्राय केलं होतं जळगावचं स्ट्रीट फूड, जे की मला भयंकर आवडलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण ट्राय केलेला होता अमर रगडा, जो की खूप टेस्टी होता. आणि तो एपिसोड तुम्ही पाहिला असेल तर लवकर जाऊन पहा. आज आपण चाललेलो आहे डिनरसाठी आणि डिनरमध्ये आपण आज ट्राय करणार आहोत जळगावचं स्पेशल तिखट असं वांग्याचं भरीत आणि शेवभाजी. तर आज मी तुम्हाला इथून घेऊन जात आहे ते इथल्या सर्वात जुन्या हॉटेलमध्ये, जिथं अस्सल दर्जेदार वांग्याचं भरीत आणि शेवभाजी सर्व केली जाते. त्याच्यासोबत इतर पदार्थही मिळतात, पण आपण खास करून वांग्याचं भरीत खाण्यासाठी इथं गेलेलो आहोत. त्याचसोबत ते कळण्याची भाकर सुद्धा देत असतात. तर आपण आलेलो आहे कृष्णाजी भरीत सेंटर इथं. तर मी याचं खूप सारं नाव ऐकलेलं होतं. जळगावमध्ये गेल्यानंतर इथलं भरीत आणि शेवभाजी नक्की ट्राय करा असं मला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं होतं. त्यामुळे मग मी इथं आलेलो आहे. तर मी इथं सगळ्यात अगोदर ऑर्डर केलेलं आहे इथली जी स्पेशालिटी आहे शेवभाजी आणि वांग्याचं भरीत. तर याची बनवण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे. आधी हे वांग्यांना चांगल्या प्रकारे भाजलं जातं. त्याच्यानंतर इथं त्यांचे सिक्रेट्स मसाले असतील किंवा काही अजून वेगळ्या पद्धतीने बनवण्याची प्रोसेस असेल तर ती फॉलो केली जाते. आणि आपली ऑर्डर पण लवकरच त्यांनी मला दिलेली होती. म्हणजे वेटिंग करावं नाही लागत तुम्हाला. लगेच त्यांचं एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये फूड तयार असतं, लगेच तुमची ऑर्डर येते. त्याचबरोबर मी कळण्याची भाकर, तुम्हाला इथं पुरी पाहिजे असेल किंवा पोळी पाहिजे असेल तर ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि टेस्ट मला पहिल्याच घासामध्ये एकदम परफेक्ट वाटली होती. आणि शेवभाजी पण इतर ठिकाणी पण मी ट्राय केलेली शेवभाजी, पण इथली जी पद्धत आहे म्हणजे स्पेशली जळगाव भागाकडची किंवा भुसावळ भागाकडची, तर ती खूपच ऑथेंटिक आहे आणि मला वाटलं खूप वेगळी टेस्ट आहे. तर तुम्ही नक्की एकदा इथे ट्राय करायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त याच्यामध्ये तेल वगैरे पण त्यांनी वापरलेलं होतं आणि सिम्पल होती, जास्त काही हे नव्हती. तिखट वगैरे पण नॉर्मलच होती बऱ्यापैकी. आता भरीत बनवण्याची पद्धत ही सगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे, पण जळगावचं भरीत हे खरंच खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथले जे पीनट्सची जी चव आहे ती एकदम क्रिस्पी होती. त्यानंतर मध्ये मध्ये मला खोबऱ्याचे काप वगैरे पण लागत होते. तेल भरपूर प्रमाणात वापरलं जातं, कारण की ची चव खरंच तेलामुळेच येत असते. त्याच्यानंतर कळण्याची भाकरीसोबत हे ट्राय करायला एकदम उत्तम होतं. भाकरी बिलकुल मऊ होती आणि त्याला छानपैकी तेल वगैरे असल्यामुळे ते खाण्यासाठी अजूनच चविष्ट लागत होतं. ते खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी मला तिखट लागलं होतं. आणि मग त्यानंतर इथली जी लस्सी आहे ती पण खूप छान आहे, ट्राय करण्यासारखी आहे. एकदम सिंपल मलाई लस्सी आणि मँगो लस्सी इथं मिळते. तर मँगो लस्सी मी ट्राय केलेली, जी की मला खूप आवडते. आणि इथलं जे म्हणजे लस्सीचं टेक्स्चर जे होतं ते बिलकुल स्मूथ होतं आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगला मोठा ग्लास भरून मिळतो. आणि खूप मग ट्राय करण्यासाठी मला छान वाटलं. जर तुम्ही जळगावला आला असाल किंवा येणार असाल तर नक्की हे ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.